नमस्कार. तर भावांनो, डबल आलो मी एक चांगला नवीन व्हिडिओ घेऊन. तर भावांनो, MHT CET 2026चा रिझल्ट तर आता उद्या नाही तर परवा येऊनच जाणार आहे. कालच आपल्या PCMचा रिझल्ट आला. आता पुढच्या 24 आवरमध्ये नाही तर 48 एक दोन दिवसात येऊनच जायला पाहिजे PCMचा रिझल्ट. एवढा काही मोठा विषय नाही, तो येऊनच जाणार. आणि मला तर रिझल्टच्या फर्स्ट अटेम्प्टच्या रिझल्टचं काही एवढा हरेक नाही, पण आता सेकंड अटेम्प्टचा रिझल्टची वाट पाहू राहिलो मी. कारण आपल्या सेकंड अटेम्प्टमध्ये चांगले मार्क बनेल आहेत ना. फर्स्ट अटेम्प्टचे तर काही एवढं 60च बनेल आहेत 200 पैकी. सेकंड अटेम्प्टमध्ये 73. आता काय मी किती पर्सेंटेज येणार आहे एवढ्या मार्कावर. तर सेकंड अटेम्प्टचा जेव्हा बी आपला रिझल्ट येणार तेव्हा मी चांगला एक व्हिडिओ बनवून टाकणार. तर आजचा आपला टॉपिक होता व्हाय इंजिनिअरिंग. मी इंजिनिअरिंग काऊन करू राहिलो. आता गरमाले उरली एक तर हे बा, समोरून लाईट उराला आहे, हायलाईट चालू आहे, कूलरही चालू आहे. हे मी 2-3 खेप सांगितलं आता लोक हे जरा लस गरमा होती मला लाईटीचा, म्हणून थोडं ऑकवर्ड वाटत असेल तुम्हाला. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक होता व्हाय इंजिनिअरिंग. मी इंजिनिअरिंग काऊन करू राहिलो. तर तुम्हाला खरं सांगा तर हे मला करायचं बी नाही आणि काऊन करू राहिलो हे माहीत नाही आणि मला याच्यात इंटरेस्ट बी नाही, पण मी इंजिनिअरिंग करणार. हो, हे तर आपलं नक्की आहे, पण मी इंजिनिअरिंग करणार. कसं आहे माहित आहे ना, आता जे जे पोरं नीट करू आले ते त्याला तर माहीतच आहे ते डॉक्टर होणार आहे. पण आता आपल्या इंजिनिअरिंगवाले तसं नाही ना हो. आपण इंजिनिअरिंग करू राहिलो, पण आपल्यालाच माहित नाही. असं जास्त तर जणांचं सांगू राहिलो, बरं मेजॉरिटी लोकांचं सांगू राहिलो काय विषय आहे. तर इंजिनिअरिंग करू राहिलो तर त्यालाच माहित नाही आता समोर काय करायचं. तर तुम्हाला तर माहीतच आहे काय विषय असते इंजिनिअरिंगचा. तर आणि जे लोक नीट देऊ राहिले त्याला डॉक्टरच बनायचं आहे, पण आपलं तसं विषय नाही ना. आपलं काही ठरेलच नाही. माझी गोष्ट सांगू राहिलो, बरं माझ्या काही ठरेलच नाही अजून. इंजिनिअरिंग करू पाहू मग. हे मला पुढे काय करायचं तर मी याच्यासाठी 4 वर्ष घेऊन आलो काय करायचं पाहू म्हणले. तर त्यात लोक इंजिनिअरिंग. आणि थांबा थांबा, अजून मला लय काही काही बोलायचं असते, पण कसं आहे माहिती आहे का, व्हिडिओ चालू झाल्यावर मी थोडा विचित्रच वागतो. म्हणजे व्हिडिओ चालू झाल्यावर ते माइंडमध्येच राहत नाही, मी दुसरंच काही बोलत जातो. आणि लिहून बी काही होत नाही मी मला काय बोलायचं आहे, तर मग मी भुलून जातो. हा, तर भावांना मला बोलायचं होतं कम्प्युटर सायन्सबद्दल. मला कम्प्युटर सायन्स या ब्रांचमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आणि मला ते घ्यायचे बी नाही. कारण बिलकुल आपल्याला इंटरेस्टच नाही त्यात. मला तर वाटते मेकॅनिकल नाही तर सिव्हिल टाईप आपण अशी कोर ब्रांच घेऊन घेऊ. कारण फालतू कम्प्युटर सायन्समध्ये इंटरेस्ट नसून काही घ्यायला पुरत नाही ते. म्हणून मला वाटते बा की मेकॅनिकल टाईप आपण कोर ब्रांच घेऊन टाकायला पाहिजे. आणि विषय कसा आहे माहिती आहे का, मला माहीत नाही बरं असं आहे का नाही. तर समजा XYZ पोट्टा आहे, त्याला जर विचारलं, चार चौकात विचारलं त्याला एखाद्या म्हाताऱ्या कुताऱ्या माणसानं किंवा एखाद्या काकानं, का बा काय करू राहिला आता, तो म्हणते मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग करू राहिलो. समोरचे जर रिस्पॉन्स येते ओ मिस्त्री म्हणते का, हो वा मिस्त्री नसते, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे मिस्त्री नसते राजा. म्हणून तुम्हाला सांगतो मला नीटवाले पोट्टेले आवडतात. खरंच मला नीटवाले मनापासून आवडतात. कारण कसं आहे माहिती आहे का, त्याचं फिक्स असते, मेहनती असतात ते. त्याचं एकदम फिक्स असते. आपल्यासारखं कन्फ्युजिंग वातावरण नसते तिथे. त्याला डॉक्टर म्हणजे डॉक्टरच व्हायचं असते. आपलं कसं आहे, आपल्यालाच माहित नाही काय काय करायचं. तर घसा सुकला सगळा. तर भावना जाऊ द्या, हा व्हिडिओ इटसाकच बंद करून टाकतो मी. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि कमेंट करत जा तुम्ही. कमेंटा केल्यानं की नाही मला बी गमते जरा. तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि बस एवढंच बोलायचं होतं. सबस्क्रायबर कमी होऊ राहिले आपले, वाढायला पाहिजेत. तर सबस्क्रायबर कमी होऊ राहिले तर करून टाका. भेटतो मी पुढच्या व्हिडिओत.